वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजाकडून बैठका घेतल्या जात आहेत आणि या बैठका यासाठी घेतल्या जात आहेत की मराठा समाजात किंवा एकूणच समाजात जे लग्न होत आहेत या लग्नांमध्ये वारेमाप खर्च केला जातोय, नको त्या गोष्टींवर जास्त खर्च केला जातोय, दिखावापणा जास्त केला जातोय आणि याच्यावर आचारसंहिता आणावी किंवा याच्यावर काही बंधनं आणावीत म्हणून ही बैठक घेतली जाते। जसं की वारेमाप खर्च करू नये, 200 माणसांमध्ये हे लग्न करावं, अशा प्रकारचा आचारसंहिता आणण्याचा प्रयत्न केला जातोय। माझ्यासोबत काही तरुणी आहेत, त्यांना नेमकं काय वाटतंय, कारण की उच्च शिक्षित तरुणी आहेत या सगळ्या आणि वैष्णवी हगवणे प्रकरण त्या रोज बघत असतील। हुंडाबळीचा प्रकरण आहे, हुंडा मागितला गेला, गाडी मागितली गेली, हे सगळं प्रकरण बघितल्यानंतर आता या तरुणींच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। ताई, तुझं नाव काय आणि एकूणच हे प्रकरण तुला माहीत असेल हुंडाबळीचं, याच्यावर तुझी प्रतिक्रिया काय आहे? मी ॲडव्होकेट तृप्ती गायकवाड। तर आत्ता म्हणजे आजकालच्या ह्या जमान्यामध्ये आजकाल एवढ्या मुली उच्च शिक्षित आहेत आणि आत्ताच्या ह्या काळामध्ये अशी परिस्थिती होती आणि मुलींना, स्त्रियांना आजसुद्धा अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागते। ही म्हणजे अत्यंत लज्जास्पद बाब आहे आपल्या समाजापुढं आणि मराठा कम्युनिटीने जो आता निर्णय घेतलेला आहे तो स्वागतार्ह निर्णय आहे। फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की आता जो तुम्ही निर्णय घेतला आहे तर ह्या निर्णयावर फक्त काही दिवसांपुरते नाही पण ह्याच्यावर कायमस्वरूपी तुम्ही तो निर्णय अवलंबावा आणि हुंडा प्रथा बंद करण्यात यावी असं माझं म्हणणं आहे। तू देखील पाहिलं असेल आचारसंहिता घातली जाते की कमी लोकांच्यात लग्न करा, जसं की कोविडमध्ये कमी लोकांच्यात बडे जाव न करता लग्न होत होती। तुला कुठला मुद्दा कळीचा वाटतोय की हा निर्णय झालाच पाहिजे? 100% हा निर्णय झाला पाहिजे, कारण आज ज्या काळात आपण राहतो तिथे स्त्री पुरुष समानतेबद्दल आपण बोलतो की मुलींनाही तेवढेच अधिकार मिळालेत, प्रॉपर्टीमध्ये असू दे, सगळीकडे असू देत। मग जर समान हक्क जर मिळालेले आहेत तर जबाबदाऱ्या पण समान मिळायला पाहिजेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी मुलींना ऑब्जेक्टिफाय करणारी गोष्ट आहे की मुलींना एक दुय्यमतेचा दर्जा मिळतो की तुम्ही हुंडा घ्या आणि आमची मुलगी घ्या। जर त्या ह्युमन बिईंग आहेत तर प्रेमाचा संसार, आपण ज्याला म्हणतो प्रेमाचं नातं, हे प्रेमाने असावं, नाही की ते व्यवहाराचं नातं असावं। व्यवहार हा घराच्या बाहेर असतो, घराच्या आतमध्ये नसतो। त्याच्यामुळे हा निर्णय योग्यच आहे, पण या निर्णयाला फार उशीर झाला असं माझं मत आहे आणि हा निर्णय खूप आधी होणं गरजेचं होतं प्रत्येक समाजाकडनंच की कायदा केला तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी करणं शेवटी आपल्या हातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी। तर आपण किती आत्मीयतेने ह्या सगळ्या गोष्टी संवेदना समजून घेतो आणि त्या पद्धतीने वागतो हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे। हुंडा घेणं किंवा हुंडा देणं कायद्याने गुन्हा आहे, मात्र जरी सरकारच्या वतीने कायदा बनवला असला तरी ज्यावेळेस लग्न ठरलं जातं त्यावेळेस लोकांच्याकडून तो कायदा पाळला गेला पाहिजे। अनेकदा तो कायदा पाळला जात नाही आणि त्याच्यातून हुंडा बळीच्या केसेस समोर येतात। तुम्हाला काय वाटतं की नेमकं जो आता मराठा समाजाच्या बैठका होत आहेत आणि त्यामध्ये निर्णय घेतला जातो की बळी जाऊ नको, हे योग्य आहे? योग्य तर आहेच आहे, पण हे अवलंबलं गेलं पाहिजे का? 100% मराठा समाजाने हा जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह आहे। आणि मला एक विशेष करून ही बाब सांगायची आहे की आता वैष्णवी हगवणेचं प्रकरण झाल्यापासून पोलीस यंत्रणा असेल, राज्य महिला आयोग असेल, हे सगळे आता सज्ज झालेत की नाही का, कायदा कसा आपण कायद्यामध्ये बदल करू त्या पद्धतीनं आता हे सगळ्या गोष्टी आता बदलत चालल्यात। मी सुद्धा 5 वर्षापूर्वी हुंडाबळीच्या शोषणाला मी सुद्धा एक बळी पडलेली मुलगी आहे, पण माझे आई वडील माझ्या मागं खंबीरपणे उभे होते म्हणून मी माझ्या लहान मुलाला घेऊन तिथून मी बाहेर पडून आज मी माझा लढा देतेय। असंच म्हणजे ह्या ज्या हुंडाबळीच्या केसेसमध्ये काय होतं, कधी कधी आई वडील मुलीला साथ देत नाहीत, ही फार मोठी चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं। तुझं काय म्हणणं आहे? बळी जाव केला नाही गेला पाहिजे लग्नात किंवा विशेषतः हुंडा घेतला पण नाही पाहिजे आणि दिला पण नाही पाहिजे? मी तर म्हणते मुलींनी जो मुलगा हुंडा मागेल ना त्याच्याशी लग्नच नाही केलं पाहिजे, कारण का आपण स्वतः शिकलेलो आहोत, आपण आपल्या पायावर उभा असतो आणि आत्ताच्या ह्या म्हणजे 2025 साल चालू आहे तर त्याच्यामुळे की मुली शिकलेल्या आहेत, तुम्ही हुंडा जो मागेल त्याच्यासोबत लग्नच करू नकात ना। दुसरी गोष्ट, आत्ता एवढा तुम्ही मोठं लग्न बघता आणि त्याच्यामध्ये ते कॉम्पिटिशन सारखंच झालेलं आहे की तुम्ही एवढा लाख खर्च केला तर आम्ही एवढा लाख खर्च करू, परत ते प्री वेडिंग शूट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी। आधी पण लग्न व्हायचीच आणि ते अजूनपर्यंत टिकायचे, आता ते तसं ते आपल्याला दिसत नाही। लग्न होतं नंतर 4 भिंतीच्या आतमध्ये त्या मुलीसोबत काय घडतं हे आपल्याला माहिती नसतं। आपण म्हणजे समाजाला दाखवण्यासाठी जर ते तुम्ही करत असाल तर हे खूप चुकीची गोष्ट आहे, ही प्रथा थांबली पाहिजे। मराठा समाजाने जो निर्णय घेतलेला तर आम्हाला खूपच म्हणजे चांगला निर्णय वाटला हा, आम्ही त्याचं स्वागतच करतो, पण हे कंटिन्यू झालं पाहिजे, त्याची अंमलबजावणी पण
कंटिन्यू अशी राहिली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, वैष्णवीचं प्रकरण झालं म्हणून आज खूप साऱ्या गोष्टी बाहेर येतात आहेत. नाहीतर मला वाटतं पोलीस यंत्रणा वगैरे पण इतक्या दिवस काय काम करत होते आणि कुठं कुठं किती किती केसेस पडून आहेत हे आत्ता कळतंय. तर मग त्याच्यामुळे मुलींचा जीव जावा नाही म्हणून मग पोलीस यंत्रणेने पण तसं काम करायला पाहिजे. आज माझ्या स्वतःच्या घरामध्ये माझ्या बहिणीसोबत असाच सेम प्रकार घडतोय. तिने 1-1.5 वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेला आहे. तो मुलगा आत्ता म्हणतोय तिला, म्हणजे कालपासून ही घरात, म्हणजे आठवडा झाला ही घरात भांडणं चालू आहेत की मला आता राहायचं नाहीये. म्हणजे आमच्या मुली रस्त्यावर पडलेल्या नाहीयेत ना. लग्न आपण पाहतोय की लग्नांमध्ये बडेजाव केला जातो, मोठा खर्च केला जातो. मात्र या ताईने जो मुद्दा मांडलेला आहे की मोठं लग्न केलं तर नंतर 4 भिंतीच्या आत त्या मुलीसोबत काय घडतंय हे लोकांना माहीत नसतं. आणि वैष्णवी हगवण्याचं प्रकरण समोर आल्यानंतर मराठा समाजाने पुणे शहरात बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये काही आचारसंहिता घालण्याचा प्रयत्न केला. त्या आचारसंहिता अशा होत्या की कमीत कमी खर्चात लग्न करा, बडेजाव कमीत कमी झाला पाहिजे. आणि या तरुणींचं मत काय आहे हे आपण जाणून घेतोय. तुमचं काय मत आहे नेमकं की ही आचारसंहिता घातली गेली पाहिजे? मात्र याला उशीर थोडा झालेलाच आहे, पण याची अंमलबजावणी शेवटच्या व्यक्तीने केली पाहिजे. ज्याच्या घरात हे लग्न होत आहेत त्यांनी पहिल्याच वेळी सांगितलं पाहिजे की हुंडा हवा असेल तर आम्ही मुलगी देणार नाही किंवा आम्ही लग्न करणार नाही. निश्चित काल मराठा समाजाने जो निर्णय घेतला, म्हणजे काळेवाडीची बैठक असेल, नगरची बैठक असेल, ही समाजाच्या हिताची बैठक झालेली आहे. निश्चितच ह्या गोष्टीला उशीर झालेला आहे. परंतु मला इथे एक गोष्ट सांगावंसं वाटतं, मराठा कम्युनिटी म्हणण्यापेक्षा मानवता म्हणून बघणं आता गरजेचं झालं आहे. फक्त समाजापुरताच हा निर्णय नसावा, तर हा महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी असणं गरजेचं आहे. मुलगा अमुक अमुक आहे, मुलगा तमुक तमुक आहे म्हणून आम्हाला इतका हुंडा द्या किंवा हे शंडपणाचं लक्षण आहे. मुळातच हुंडा कोण घेतं? ज्यांच्यात कामं करायची किंवा पैसे कमवायची ताकद नाही अशी लोक हुंडा घेतात. फक्त वैष्णवी हगवण्याचं प्रकरण समोर आलं म्हणूनच हे बोलण्याची वेळ आली असं नाहीये. गेल्या काही वर्षापूर्वी लातूरमध्ये मोहिनी बिसी सारख्या मुलीने सुद्धा हुंडापायी आत्महत्या केली होती. त्याच्यामध्ये तिला हुंडासाठी लग्नाच्या आधीच आत्महत्या करण्याची वेळ आलेली होती. तिच्या मागे तिचा भाऊ बहीण होते. परंतु ह्या गोष्टीतून एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की राज्यकर्त्यांनी सगळ्यात पहिले सुधारणं गरजेचं आहे. राज्यकर्त्यांच्या दिखाव्याच्या लग्नांमुळे कार्यकर्ते तेच लग्न करतात आणि समाजाचा प्रत्येक घटक त्या मोठ्या आलिशान लग्नासाठी अट्टहासी बनलेला आहे. गरीब कुटुंबातील ज्याप्रमाणे लग्न होतं तसंच लग्न श्रीमंत लोकांनी देखील केलं पाहिजे असं म्हणणं. मुळात मोठं लग्न करण्यापेक्षा राज्यकर्ते असेल किंवा जनतेतील सर्वसामान्य माणूस असेल, ह्यांनी कोर्ट मॅरेज असेल किंवा रजिस्टर मॅरेज असेल, ह्यांना प्राधान्य देणं आता काळाची गरज आहे. कोरोनाच्या काळात तुम्हाला सगळं चालत होतं, मग कोरोनानंतर असं काय झालं बुवा की एवढ्या मोठे कोट्यावधीचे लग्न करावे लागतात. मग त्यासाठी लाखो रुपयांचे स्टेज उभारणं, लाखो रुपयांचे पंक्तावळी उठवणं, लाखो रुपयांचे इव्हेंट करणं, मग हळदीचा इव्हेंट असेल, मेहंदीचा इव्हेंट असेल, संगीताचा इव्हेंट असेल, असं काय महत्वाचं मराठा समाजाने जी आचारसंहिता घातली, प्री वेडिंग पहिल्यांदा बंद करा असं त्यांचं म्हणणं आहे. हे कितपत योग्य आहे की अयोग्य आहे? नाही, योग्य आहे. पहिलेही काही आठवणी साठवल्या जात होत्या आणि प्री वेडिंग म्हणजे काय अंगप्रदर्शनाचा भाग नाही किंवा कुठल्याही गोष्टीचा भाग नाही. त्यांचं उत्तर एकच असेल की आम्ही आठवणी जपतोय. मग पूर्वीच्या काळात लग्न होत नव्हते का? मग त्यांच्या आठवणी जपल्या जात नव्हत्या का? मग त्यासाठी तुम्हाला मग आता अजून एक क्रेज वाढली की प्री वेडिंग निमित्त मुलीला समजून घेण्याची वेळ मिळतो. मग हा वेळ समजून घेण्यापेक्षाही तुम्ही त्याच्यातून काय चांगलं साध्य करू शकता यासाठी डिस्कस करणं गरजेचं आहे. त्यासाठी प्री वेडिंग करून किंवा अजून इव्हेंट करून पैसा खर्च करून ह्याच्यातून काही साध्य होणार नाहीये. बरं, प्री वेडिंग केलेली लग्न कितपत टिकतात हेही समाजाला माहिती, हाही मोठा विषय आहे. असं काही का प्री वेडिंग केलं तरच लग्न टिकणार आहे? तर असंही काही नाहीये. लग्न टिकण्यासाठी दोन्ही कुटुंबाची सहमती असणं, दोन्ही कुटुंबांमध्ये सामंजस्य असणं, दोन्ही कुटुंबांमध्ये असणारा जो काही मतभेदाचा विषय आहे तो लग्नाच्या आधीच मिटवणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तरच मुलगा मुलगी प्रेमाने एकत्र येऊ शकतील आणि त्या एकाच्या सहवासामध्ये ते आनंदाने लग्न ही प्रथा पुढे नेऊ शकते. लग्न ही प्रथा आहे आपल्याकडे, पण त्या प्रथेला पारंपरिक काहीतरी बंध लाभलेले आहेत, याच्यावर आपण बोललं पाहिजे. नक्कीच आपण पाहतोय की वैष्णवी हगवण्याचं प्रकरण समोर आल्यानंतर मराठा समाजाने अनेक ठिकाणी बैठकी घेतल्या आणि लग्न करताना काय आचारसंहिता असली पाहिजे, कमी लोकांच्यात लग्न झालं पाहिजे, वारेमाप जो पैशाचा खर्च होतोय तो केला गेला नाही पाहिजे, अशा प्रकारची आचारसंहिता आणि महत्त्वाचं म्हणजे प्री वेडिंग देखील नाही झालं पाहिजे, अशा प्रकारचं एक बंधन घालण्याचा समाजात प्रयत्न केला जातोय. खरं तर हुंड्यामुळे त्रस्त असलेल्या अनेक भगिनी आपण पाहत असतो. मग ते कोणत्याही समाजात ही प्रथा सुरूच आहे, खोलवर ही प्रथा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे या तरुणींचं नेमकं आता मत काय आहे, कारण की वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आणखी अनेक प्रकरणं जी आहेत ती समोर येत आहेत आणि
पैशासाठी किंवा इतर गोष्टींसाठी महिलांची छळवणूक असल्याचं देखील समोर येतं. त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि त्यामुळे जरी कायदे असले तरी समाजातील मुलींना याबाबत समोर आलं पाहिजे. आणि आम्ही हुंडा मागणाऱ्याशी लग्न करणार नाही किंवा सर्वांनीच समाजाने समोर येऊन हुंडा घेणाऱ्याशी आणि हुंडा मागणाऱ्याशी आम्ही लग्न करणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे. आणि तीच भूमिका आता या ताईंची, या सर्व भगिनींची दिसून येते. कॅमेरा पर्सन आदिलसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.